राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 19 जून वार बुधवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे। ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रोज रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। 8 दिवसात कांद्याचे दुप्पट दर, कांद्याने पुन्हा रडवले। 50 रुपये किलो दराने होत आहे विक्री, ग्राहकांना फटका। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मे महिन्यामध्ये 20 रुपये प्रति किलो मिळणारा कांदा 50 रुपयांच्या पार गेला आहे, तर लाल कांदा 40 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळत आहे। तसेच लवकरच कांदा 100 रुपये प्रति किलो पर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे। अखेर शेतकऱ्यांना दिलासा, दुष्काळी अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात। जर पाहायला गेलं तर राज्यात 2023 मध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पर्जन्यमान झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागले होते। तसेच कमी पर्जन्यमान झाल्यामुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते। या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला असून या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13,500 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना दिलासा, 9 कोटी 3 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 20,000 कोटी रुपये जमा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 9 कोटी 3 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आलेले असून तब्बल 20,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। मान्सून जैसे थे तैसेच, विदर्भात पावसाचा अंदाज। कोकण विदर्भ वगळता पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज। जर पाहायला गेलं तर जवळपास आठवडाभर मान्सूनचा प्रवास थांबलेला आहे। आजही मान्सून एकाच जागेवर होता। राज्यातही पावसाचा जोर कमी झालेला आहे, तर हवामान विभागाने पुढील 4 दिवस कोकण आणि विदर्भामध्ये ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। लवकरच खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता, तात्काळ KYC करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। आलेल्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशन 27 जून पासून सुरू होत आहे, त्यामुळे या अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता जाहीर होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे। त्याकरिता शेतकऱ्यांनी तात्काळ KYC करणे गरजेचे आहे। हरभरा पहिल्यांदा झाला 6,500 रुपयांपार, उत्पादन घटले, शेतकऱ्यांना फायदा तरी किती? एकंदरीत जर पाहायला गेलं तर 2 वर्षात हरभऱ्याला हमी भाव मिळालेला नाही। रब्बी हंगामामध्ये जमिनीचे आर्द्रतेअभावी सरासरी उत्पादन घटले असतानाही हरभऱ्याची दरवाढ झालेली नव्हती। मात्र या आठवड्यामध्ये हरभऱ्याला पहिल्यांदाच 6,500 रुपयांचा उच्चांकी दर मिळालेला आहे। त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। भाज्या कडाडल्या, वांगी 100ला किलो, कोथिंबीर पेंडी 70 रुपये, वाटाणा पावटा 100वर। पावसाच्या नुकसानीमुळे आवक कमी। जर पाहायला गेलं तर मान्सूनचा पाऊस धो कोसळल्याने भाजीपाल्यांचे नुकसान झाल्याने सध्या आवक कमी झालेली आहे। त्यामुळे भाजीपाला कडाडलेला आहे। वांगे 80 ते 100 रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहेत, तर वाटाणा पावट्यासाठी 100 ते 120 रुपये मोजावे लागत आहेत, तर कोथिंबीरची पेंडी 70 रुपयापर्यंत गेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।